सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तींना माझा नमस्कार. तसेच आजच्या सत्कारमूर्ती आमच्या आदरणीय आजगावकर म्हणजेच आताचं नाव त्याचं आजगावकर. मी तर त्यांना सुरुवातीला म्हणजे जी आमची ओळख झाली ती आमच्या आदरणीय साठेकर बाई आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, सर्व नमस्कार, सर्व विद्यार्थी मित्र सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. हा कार्यक्रम एकतर आपण शुभेच्छा प्रदान म्हटलं किंवा सेवापूर्ती जरी असली तरी सुद्धा सेवापूर्ती कधी होतच नसते, कारण माझ्या बाईंची सेवापूर्ती तर होणारच नाही, कारण ते त्यांच्यावरून दिसत आहे. आधीच्या विद्यार्थ्यांनी याआधी ज्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तेच मनोगत, कारण विद्यार्थी किती वेळ मनोगत व्यक्त करू शकतो हा मोठा प्रश्न आहे आणि हे आपण बघितलेलं आहे. याच्या आधीचे जे विद्यार्थी बोलले तेव्हा पण आपण बघितलेलं आहे प्रत्येकाला खूप काही बोलायचं होतं पण नाही बोलू शकले. मी पण किती वेळ बोलू शकेल सांगू शकत नाही, तरी मी प्रयत्न करेन बोलण्याचा. बाई जेव्हा आमच्या शाळेमध्ये आल्या, देवगड तालुक्यामध्ये खूप इंटेरियर भागातली शाळा, उदाट काळेकवडी नंबर 1 आणि मी कदाचित दुसरीला असेल तेव्हा. आणि बाईंची कधी इतकी जवळीक झाली ते कळलंच नाही. खूप शिक्षक येत असतात आपल्या शाळेमध्ये, परंतु शिक्षक सगळे चांगले असतात, पण एखाद्या शिक्षकाची खूप जवळीक होते आणि तशी आमची सर्व विद्यार्थ्यांची बाईंची खूप जवळीक झाली. आणि त्यानंतर म्हणजे घरगुती संबंध सगळ्याच गोष्टी वाढत गेल्या आणि आतापर्यंत अजून ती बाईने ओळख आणि ते नातं बाईने टिकवून ठेवलं असं मी म्हणेन. कारण विद्यार्थ्याच्या बाई लक्षात राहतात, पण शिक्षकाच्या सगळेच विद्यार्थी लक्षात राहतीलच असं नाही, कारण त्यांच्यासमोर खूप विद्यार्थी असतात. पण माझ्या बाईंच्या मनामध्ये सर्व विद्यार्थ्यांविषयी तेवढंच प्रेम आहे अजूनही आणि याच्या पुढेही असेल. कारण पहिली शाळा आणि त्या पहिल्या शाळेची आठवण त्यांनी अजून ठेवली, त्या गावातही त्या अजून येत असतात. तर त्यांच्या आठवणी सांगायची पण खूप आहेत. कारण तेव्हा त्या अनमॅरिड होत्या. बाई जेव्हा आमच्या शाळेमध्ये आल्या तेव्हा अनमॅरिड होत्या. घराची परिस्थिती होती त्यांची सर्वांना माहीत आहे. काही दिवसापूर्वीच एक लेख आला, त्या लेखामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यांच्या घरची परिस्थिती मी जवळून पाहिली, कारण मी लहान असताना माझ्याबरोबर विद्यार्थिनी होती त्यांची, आम्हाला दोघींना त्यांनी घरी आपल्या माहेरी घेऊन आल्या होत्या. म्हणजे एवढ्या लहान मुलींना आपल्या जबाबदारीवर घरी आणणं, इतक्या लांब आणणं, तेव्हा फोनची वगैरे सोय नव्हती ना, म्हणजे फोन करून सांगू आपण पालकांना पोचलो घरी किंवा लँडलाईन पण नव्हता साधा तेव्हा. अशा परिस्थितीमध्ये बाई आपल्या घरी घेऊन आल्या आम्हाला आणि आम्ही 8-10 दिवस मस्त राहिलो तिथे त्यांच्याकडे. अगदी काजू गोळा करणे, रातांबे काढणे पासून या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दाखवल्या. कारण काजू रातांबे हा आमच्याकडे देवगडमध्ये नाही, फक्त आंबे माहिती होते आणि हे सगळं आम्ही बघितलं. आणि आमच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला पाठवलं, कारण बाईंवर असलेला विश्वास आणि या विश्वासास त्या तेव्हाही पात्र होत्या आणि अजूनही आताही याच्या पुढेही पात्र आहेत नक्कीच. कारण आता नंतर एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तेव्हा त्यांचं वय सुद्धा म्हणजे तसं लहान म्हणावं लागेल, अनमॅरिड होतं तेव्हा. अशा व्यक्तीवर आमच्या आई वडिलांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी तर आपली मुलगीच कशी आहे असं त्यांना वाटत होतं आमच्या आई वडिलांना आणि पूर्ण गावातील लोकांना. बाई म्हणजे आपली मुलगीच आहे अशा प्रकारचं त्यांचं गावातील लोकांशी वागणं आणि बोलणं हे सगळं होतं. सर्व विद्यार्थी असतात, विद्यार्थी शिक्षणाचा आदर्श घेत असतात नेहमी आणि सगळ्या विद्यार्थी बाईंबद्दल घरी जाऊन सांगायच्या. तेव्हा गावातल्या लोकांनी वाटलं की आमच्या गावामध्ये बाई आल्या खरंच चांगल्या आहेत. या गोष्टी सगळ्या गावामध्ये पसरल्या आणि लोकांनी वाटायला लागलं की मला पण करायचं आहे. आणि तो कार्यक्रमाच्या निमित्ताने बाईंची ओळख होत गेली. सगळ्या गोष्टी लोकांना समजत गेल्या. विविध कार्यक्रम बसवला. मला सभापती साहेबांनी उल्लेख केला की त्यांनी बसवलं होतं. आमच्या शाळेमध्ये सुद्धा बरेच नृत्य, बरेच उपक्रम, बरेच कार्यक्रम त्यांनी बसवले. मी आता बोलते पण तेव्हा मी खूप अबोल, मितभाषी विद्यार्थिनी होते आणि अशा विद्यार्थिनीशी जवळीक करणं खूप
कठीण गोष्ट आणि ती बाईंनी करून दाखवली. कारण मी अजिबातच बोलायची नाही, पण कोणतीही गोष्ट असली तरी बाई निर्णय पुढाकार घ्यायचा. तुला स्कॉलरशिपला बसायचं, त्यांनी माझ्यातलं टॅलेंट ओळखलं होतं न बोलता सुद्धा. फार कमी बोलायचे. मग तुला स्कॉलरशिपला बसायचं, मग स्कॉलरशिपचं पुस्तक कोण आणणार? माझ्या गावात होते, पण त्याच गावामध्ये पायी चालत जायची. गावामध्ये कसलीही सोय नाही, दुकान नाही, काही नाही. बाई म्हणले तुला पुस्तक मी आणून देते. पैशाची इतकी टंचाई तेव्हा, म्हणजे थोडाफार लागल्यावरचा जो काय पगार असेल त्याच्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी भागवाव्या लागत होत्या. तरी सुद्धा कधीही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. हे पैसे मला परत मिळतील का या पालकांकडून, याचा कधीही विचार केला नाही. पण विद्यार्थी करतोय ना, आपण त्यांना सहकार्य करूया. तर पूज्य गजानन महाराज असं म्हणतात की आपल्याला देवाने जे दिलंय त्यातलं थोडं दुसऱ्याला देऊन पाहावं आणि देव म्हणता नाही आलं तरी माणूस म्हणून जगून पाहावं. त्याप्रमाणे बाई नेहमीच वागत आल्या तेव्हापासून. आता पैशाची टंचाई नाही, पण तेव्हा नक्की होती. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी कधीही विचार केला नाही पैशाचा. त्यांना माहित होतं आपण जे करतो ते आपल्याला रिटर्न नक्की मिळतं आणि ते वरती देव पाहत असतो. स्कॉलरशिपचं पुस्तक हवं झालं, बाईंनी आणून दिलं. एकदा तर मला आठवतं की माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. तर म्हणे तुझे डोळे तपासायला पाहिजे. बाबांना वेळ नाही, बाबा एकटेच होते. म्हणजे गोष्ट गावातला एकटेच, त्यांना रजा मिळायची तर दुसरीकडून लागून माणूस बोलवायला लागणार. तर म्हणाले मी तुला घेऊन जाते डोळे तपासायला. म्हणजे माझं तसं नव्हे, कोणत्याही शाळेतलं कोणत्याही विद्यार्थ्याची कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणतीही गोष्ट असेल तर बाईंनी कधीच मागे पुढे बघितलं नाही. आणि या गोष्टीमुळे त्या सर्वांच्या आवडत्या झाल्या. अशा प्रकारे तीही जवळी वाढत गेली. त्यानंतर त्यांना आदरणीय आजगावकर गुरुजींची साथ मिळाली आणि त्यांच्या जोडीने त्यांनी पुढचं कार्य अगदी सुरळीतपणे चालू केलं. आमच्या वाडीतून म्हणजे आमच्या शाळेतून जेव्हा बाईंची बदली झाली तेव्हा सगळा गाव रडला. जणू काही लेक आपलं माहेर सोडून सासरी निघते. आता सासरी निघताना काही कळत नाही, पण तेव्हा सासरी निघतानाचा क्षण जो असायचा तो खूप वेगळा होता. अशा प्रकारचा तो क्षण होता जेव्हा बाई बदली होऊन आल्या. कारण एवढ्या लांब जात होत्या त्या. आणि तेव्हा आता समाज माध्यम आली, तेव्हा समाज माध्यम सुद्धा नव्हती की लगेच फोन केला आणि बोललो, असं काही नव्हतं. त्यामुळे तेव्हा सुद्धा खूप लोक म्हणजे रडली की जणू काही आपली मुलगी आपल्या मागे सोडून सासरे जात आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांशी नंतर आमचे पत्र व्यवहार हे सुद्धा होत होते. पत्र होतं तेव्हा कधी बाई पत्र पाठवायचे, आम्ही कधी पत्र पाठवायचो आणि पत्र पाठवले की त्या पत्रामध्ये ते आंतरदेशीय कार्ड असायचं ना, ते मिळवायला ते पुरायचंच नाही. लिहायला आम्हालाही पुरायचं नाही आणि बाईलाही पुरायचं नाही, कारण त्या सगळ्या गावाचा उल्लेख त्यामध्ये करावा लागायचा. अशा प्रकारच्या फार गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. खूप बोलण्यासारखं खूप आहे. बोलत जर राहिलो आपण तर वेळ वाढत जातोय. आपण सर्वजण इथे म्हणजे वेटिंग करत आहे तर त्याला बऱ्याच जणांना अजून बोलायचं आहे. त्यानंतर त्यांना साई आणि अक्षयसाठी दोन्ही मुलं मिळालेली आहेत. म्हणजे आपण जे कर्म करतो त्याचं चांगलं फळ मिळत असतं प्रत्येकाला. हे दोघेही माझे बंधू खूप गुणी आहेत. तर या पुढील आयुष्य बाईंना सुख समृद्धीचं आनंददायी जावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभो. आरोग्य असेल तर आपलं जीवन छान जाईल. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. त्यांच्याकडून असं समाजकार्य आणि सेवा घडत राहावं. त्यांना या शुभेच्छा प्रदानगिरी माझ्याकडून खूप शुभेच्छा देते आणि वेळेचं भान राखून मी इथे थांबते.